नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, रब्बी हंगामातील पिकांसाठी 1 रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे. पीक विमा काढण्यासाठी 15 डिसेंबरची अंतिम मुदत असून राज्यात आतापर्यंत 18,79,822 अर्ज आले आहेत. यातून 13,37,336 हेक्टरवरील पिकांचे क्षेत्र तर सुमारे 5,500 कोटीची रक्कम विमा संरक्षित झाली आहे. शेतकऱ्यांना ज्वारी, गहू, हरभरा, रब्बी कांदा या पिकासाठी 17 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. तसेच उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकासाठी 31 मार्च 2025पर्यंत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. यंदा अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी पिकावर आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विमा संरक्षित क्षेत्रात किमान 10% वाढ अपेक्षित आहे. परभणी जिल्ह्यातून सर्वाधिक 2,74,000 अर्ज आले आहेत. पुणे विभागातून 2,42,527 तर ठाणे व पालघर जिल्ह्यातून एकही अर्ज आला नसल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातून एकही अर्ज अद्याप आलेला नाही. रायगडमधून 1, रत्नागिरीमधून 5 तर सिंधुदुर्ग 6 अर्ज आले आहेत. लातूर विभागातून सर्वाधिक 7,22,119 अर्ज आले आहेत. एकूण अर्जामुळे राज्याला 36 कोटी तर केंद्र सरकारला 218 कोटी रुपयांचा प्रीमियम विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. राज्यात गेल्या वर्षी साती हंगामात एकूण 79,87,182 अर्ज आले होते. विभागीय अर्जाची संख्या बघितली तर कोकण विभागात 12, नाशिक विभागात 1,22,776, पुणे विभागातून 2,42,597, कोल्हापूर विभागातून 53,000, छत्रपती संभाजीनगर विभागातून 4,45,103, लातूर विभागातून 7,22,179, अमरावती विभागातून 2,58,706, नागपूर विभागातून 34,245 असे एकूण 18,79,822 अर्ज दाखल झाले आहे. मित्रांनो, तर लवकरात लवकर 1 रुपयामध्ये विमा काढून घ्या. 1 रुपयात पीक विमा काढताय, कसा कराल मोबाईलवरून अर्ज? तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे. तर पीक विमा अर्ज कसा कराल? केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी कालावधी सुरू झाला आहे. 1 रुपयात शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी कालावधी सुरू झाला आहे. 1 रुपयात शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्याची मुदत 15 जुलैपर्यंत आहे. शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. केंद्र सरकारने 2016 पासून प्रधानमंत्री शेतकरी पीक विमा योजना सुरू केली. खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2% व रब्बी हंगामासाठी 1.5% तर दोन्ही हंगामातील नगदी पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या 5% रकमी शेतकऱ्याकडून घेतली जात होती. मात्र आता राज्य शासन हे पैसे भरणार असून शेतकऱ्याकडून केवळ 1 रुपया घेतला जाणार आहे. शेतकऱ्यांना 1 रुपया भरून या योजनेत सहभागी होता येते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याची गरज आहे. या पिकासाठी विमा संरक्षण तृणधान्य, कडधान्य, भात, खरीप, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, गळीत धान्य,
भुईमूग, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, नगदी पीक, कापूस, कांदा. मागील हंगामात 55,000 शेतकरी सहभागी. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे निकष, भरावा लागणारा हप्ता आणि मिळणारी भरपाई पाहून यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग कमी होता. मात्र गेल्या वर्षापासून 1 रुपयात विमा योजनेचा लागू केल्याने जिल्ह्यातील 55,467 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यातील 709 शेतकऱ्यांना 35,68,000 रुपये भरपाई मिळाली. योजनेचा ऑनलाईन अर्ज असा करायला पाहिजेत. सुरुवातीला pmfby.gov.in असा सर्च केल्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वेबसाईट ओपन होईल. येथील फार्मर ॲप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर गेस्ट फार्मर या पर्यायावर क्लिक करा. नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करून सर्व माहिती भरा. मोबाईल क्रमांक टाकून व्हेरीफायवर क्लिक करा. स्क्रीनवर एक कॅप्चा कोड दाखवला जाईल. तो टाकून गेट OTP क्लिक करायचा आहे. सुरुवातीला बँक पासबुक फोटो अपलोड करा. डिजिटल सहीचा 7/12 उतारा आणि 8A उतारा एकाच PDF फाईलमध्ये घेऊन अपलोड करा. मित्रांनो, व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. जय जवान, जय किसान, जय हिंद.